मराठा आंदोलन आणि मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारचा निर्णय. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारचा जो निर्णय झाला आहे, त्यामध्ये कोणत्या मागण्या मान्य केल्या आणि कोणत्या मागण्या प्रलंबित आहेत, या संदर्भातील सर्व माहिती बघणार आहोत. तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर विविध मागण्या मांडल्या होत्या. महाराष्ट्र सरकारने त्यातील बहुतांश मागण्या मान्य केल्या असून काही मागण्या प्रलंबित ठेवून त्यावर अजून वेळ मागितला आहे. सरकारने ठरवले आहे की हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल. यामुळे मराठा समाजाला थेट ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकणार आहे. जरांगे पाटील म्हणाले की सातारा संस्थांच्या गॅझेटियरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील मराठा जनतेचा फायदा होईल. सातारा गॅझेटियर आणि पुणे औंध गॅझेटियरच्या अधीन राहून अंमलबजावणी करण्याची त्यांची मागणी होती. सातारा आणि औंध गॅझेटियर कायदेशीररित्या तपासून त्यावर जलद गतीने निर्णय घेऊ असं सरकारने यावर म्हटलं आहे. मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य दिले जाईल. त्याचबरोबर कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीची हमी देखील दिली गेली आहे. मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आंदोलकांना कायदेशीर संरक्षणही मिळाले. 58 लाख नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीत लावा अशी जरांगे पाटलांनी मागणी केली होती. ग्रामपंचायतीत लावा म्हणजे लोक अर्ज करून घेतील. सरकारकडील सुमारे 58 लाख कुणबी नोंदी आता ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केल्या जातील. यामुळे गावातील ग्रामस्थांना पुरावे खुलेपणाने उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल. मराठा समाजाच्या जात प्रमाणपत्रांसाठी असलेली प्रलंबित प्रकरणे लवकर सोडवण्यासाठी पारदर्शक व जलद प्रक्रिया राबवली जाईल. मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी गठीत शिंदे समितीला अधिक वेळ देण्यात आला आहे. ही समिती मराठा आरक्षण प्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि कायदेशीर आधारभूत करण्याचे काम करणार आहे. सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे ही प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने सरकारने यासाठी काही महिन्यांची अतिरिक्त मुदतवाढ मागितली आहे. सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर 8 लाख हरकती आल्या होत्या. या 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्या आहेत, त्यामुळे त्याला वेळ लागेल असं सरकारने यावर म्हटलं आहे. माननीय श्री जरांगे पाटील म्हणाले की मराठा आणि कुणबी एकच आहे असा जी.आर. काढा. यावर सरकारने असे म्हटले आहे की ही प्रक्रिया थोडी किचकट आहे आणि त्यासाठी अभ्यास करावा लागेल, म्हणून त्यासाठी अतिरिक्त 2 महिन्यांची मुदतवाढ द्यावी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठा आंदोलन आणि त्यातील प्रमुख मागण्या आणि प्रलंबित मागण्या यांसंदर्भातील थोडक्यात माहिती बघितली. सरळ सेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. अलीकडेच महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. या मागण्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या गॅझेटचा उल्लेख करण्यात आला आहे? पर्याय 1 पुणे गॅझेट, पर्याय 2 हैदराबाद गॅझेट, पर्याय 3 कर्नाटक गॅझेट आणि पर्याय 4 महाराष्ट्र गॅझेट. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.